नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय पहिला ओवी क्रमांक 211 ते 240 यांचे पठण करणार आहे. सार्थ ज्ञानेश्वरी. ओवी क्रमांक 211. या सकळात वधावे, मग जे भोग भोगावे, ते जळत आघवे पार्थू म्हणे. याचा अर्थ, अर्जुन म्हणाला, या सर्वांचा वध करून जे राजभोग भोगावयाचे आहे ते सर्व तुच्छ होत. ओवी क्रमांक 212. तेने सुखे विन होईल, ते भलतैसे रसाही जेल, वरी जीवित ही वेंची जेल, याची लागी. याचा अर्थ, हे राज्य सुख सोडल्यामुळे वाटेल ती दुःखद अवस्था जरी प्राप्त झाली तरी ती आम्ही सहन करू. फार काय, पण या भीष्मादिकांसाठी आम्ही आपले प्राण देखील देऊ. ओवी क्रमांक 213. परी यासी घातू कीजे, मग आपण राज्य सुख भोगीजे, हे स्वप्नीही मन माझे करू न शके. याचा अर्थ, परंतु यांचा घात करून आपण राज्यसुख भोगावे ही गोष्ट कधी स्वप्नातही माझ्या मनात येणार नाही. ओवी क्रमांक 214. तरी आम्ही का जन्मावे, कवना लागी जियावे, जरी वडिला या चिंतावे विरुद्ध मने. याचा अर्थ, जर आम्ही आमच्या या वडिलांच्या मनाने अहित चिंतले तर मग आम्ही जन्मास तरी यावयाचे कशाकरिता व जगावयाचे तरी कोणासाठी. ओवी क्रमांक 215. पुत्रा ते इच्छी कुळ, तयाचे काही हेची फळ, जे निर्दळी जे केवळ गोत्र आपुले. याचा अर्थ, कुळात पुत्र प्राप्तीची इच्छा करीतात, त्यांचे हेच का फळ की पुत्राने आपल्या गोत्रजांचा सहार करावा. ओवी क्रमांक 216. हे मनीची केवी धरीजे, आपण वज्राचे या होईजे, वरी घडे तरी कीजे भले इया. याचा अर्थ, आपले मन त्याच विषयी वज्राप्रमाणे कठोर करण्याचे मनात तरी कसे आणावे, त्यांचे आपल्या हातून होईल तेवढे बरेच करावे. ओवी क्रमांक 217. आम्ही जे जे जोडावे, ते समस्ती इही भोगावे, हे जीवितही उपकारावे काजी यांच्या. याचा अर्थ, आम्ही जे जे मिळवावे त्या सर्वांचा त्यांनी उपभोग घ्यावा. इतकेच नव्हे तर त्यांच्याकरिता आम्ही आपले जीवितही अर्पण करावे. ओवी क्रमांक 218. आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडुनी सकळ, मग संतोष विजय कुळ आपुले जे. याचा अर्थ, आम्ही देशोदेशींचे राजे जिंकावे व त्या योगे आपल्या कुळास संतोषित करावे. ओवी क्रमांक 219. तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत, जे जाहले असती उद्यत झुंजावया. याचा अर्थ, पण कर्माची किती विपरीत गती आहे की तेच हे आमचे सर्व गोत्रज आम्हा बरोबर युद्ध करण्यास उद्युक्त झाले आहेत. ओवी क्रमांक 220. अंतोरिया कुमरे, सांडोनिया भांडारे, शस्त्राग्री जिव्हारे आरोपिनी. याचा अर्थ, बायका, मुले व धन ह्या सर्वात सोडून तरवारीच्या धारेवर ज्यांनी आपले जीव ठेविले आहेत. ओवी क्रमांक 221. ऐशी याते कैसे नि मारू, कवनावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घातू केवी. याचा अर्थ, अशांना मी कसे मारू, कोणावर शस्त्र धरू आणि मी आपल्याच जीवलगांचा कसा घात करू. ओवी क्रमांक 222. हे नेनसी तू कवन, परी पैल भीष्म द्रोण, जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत. याचा अर्थ, हे कोण आहेत हे तुला माहित नाही काय. ते पहा, पलीकडे भीष्म व द्रोण आहेत, त्यांचे आमच्यावर
असंख्य व असाधारण उपकार झाले आहेत. ओवी क्रमांक 223. एथ शालक सासरे मातुळ आणि बंधुकी हे सकळ, पुत्र नातू केवळ इष्ट ही असती. याचा अर्थ या ठिकाणी मेहुणे, सासरे, मामा आणि बंधू तसेच हे सर्व पुत्र नातू व आप्तही आहेत. ओवी क्रमांक 224. अवधारी अति जवळिकेचे हे सकळही सोयरे आमचे, म्हणून दोष आथी वाचे बोलताची. याचा अर्थ हे पहा, हे सर्व आमचे फार जवळचे आप्त आहेत, तेव्हा यांना मारण्याची गोष्ट नुसती तोंडाने बोलणे तरी देखील पाप आहे. ओवी क्रमांक 225. हे वरी भलते करीतू, आताची येथे मारितू, परी आपण मने घातू न चिंतावा. याचा अर्थ उलट पक्षी यांनी वाटेल ते केले किंवा आम्हाला येथेच जरी मारिले तरी आपण त्यांचा घात करण्याचे मनात आणू नये. ओवी क्रमांक 226. त्रैलोकीचे अनकळित जरी राज्य होईल प्राप्त, तरी हे अनुचित नाचरे मी. याचा अर्थ त्रिभुवनाचे निष्कंटक राज्य जरी प्राप्त झाले तरी सुद्धा हे अनुचित कर्म मी करणार नाही. ओवी क्रमांक 227. जरी आजी येथ ऐसे कीजे, तरी कवनाच्या मनी उरीजे, सांगे मुख की पाहिजे तुझे कृष्णा. याचा अर्थ आज जर या ठिकाणी आम्ही आप्तांच्या वधासारखे वाईट कृत्य केले तर कोणाच्या मनात आमच्याविषयी आदर राहील. आणि तूच सांग की मग आम्ही तुझे मुख तरी कसे पाहावे. ओवी क्रमांक 228. जरी वधू करूनी गोत्रजांचा, तरी वसोटा होऊनी दोषांचा, मज जोडीलाशी तू हातीचा दूर होशी. याचा अर्थ कारण जर मी गोत्रजांचा वध केला तर मी दोषास पात्र होऊन मला अनासायाने सापडलेला तू हातचा दूर होशील. ओवी क्रमांक 229. कुळहरणी पातके तिये अंगी जडती आशेके, तये वेळी तू कवने कये देखावासी. याचा अर्थ कुलक्षय केला असता अनंत पातके लागतात, अशा प्रसंगी तुम्हाला कोणी आणि कोठे शोधावे. ओवी क्रमांक 230. जैसा उद्याना माझी अनळू, संचरला देखुनी प्रबळू, मग क्षणभरी कोकिळू स्थिरू नोहे. याचा अर्थ ज्याप्रमाणे बागेत आगीचा मोठा भडका झाला असता कोकिळ पक्षी एक क्षणभरही तेथे राहत नाही. ओवी क्रमांक 231. कास कर्दम सरोवरू, अवलोकुनी चकोरू, न सेवितू अभेरू करुणी निघे. याचा अर्थ किंवा एखादे सरोवर चिखलाने भरले आहे असे पाहून चकोर पक्षी तेथे राहत नाही तर त्याचा तिरस्कार करून निघून जातो. ओवी क्रमांक 232. तयापरी तू देवा, मज झकवू न एसी भावा, जरी पुण्याचा ओलावा नाशी जैल. याचा अर्थ त्याप्रमाणे देवा माझे पुण्य संचय नाहीसे झाले तर तू मला आपल्या मायेने फसवून दुरावशील. ओवी क्रमांक 233. म्हणोनी मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ बहुती परी दिसतसे. याचा अर्थ म्हणून मी ही गोष्ट कधी करणार नाही व या समरांगणात हातात शस्त्रही धरणार नाही, कारण हे कृत्य अनेक प्रकारे निंद्य आहे असे मला वाटते. ओवी क्रमांक 234. तुझसी अंतराय होईल, मग सांगे आमुचे काय उरेल, तेने दुःखे हिये फुटेल तुझविन कृष्णा. याचा अर्थ कृष्णा तू आम्हाला दुरावलास तर
मग आमचे महत्व काय राहणार? तुझ्या वाचून आम्हाला जे दुःख होईल त्याने आमचे हृदय विदीर्ण होईल. ओवी क्रमांक 235. म्हणून कौरव हे वदी जती, मग आम्ही भोग भोगी जती, हे असो मात अघडती. अर्जुन म्हणे. याचा अर्थ, म्हणून देवा ह्या कौरवांचा वध करावा आणि मग आम्ही राज्याचा उपभोग घ्यावा. या न घडणाऱ्या गोष्टीचे तर नावच घेऊ नका, असे अर्जुन म्हणाला. ओवी क्रमांक 236. हे अभिमान मध्ये भुलले, जरी पा संग्राम आले, तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे. याचा अर्थ, हे कौरव अभिमानाने उन्नत होऊन जरी युद्ध करण्यास आले आहेत, तरी आम्हाला आपले हित पाहिले पाहिजे. ओवी क्रमांक 237. हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे, जाणत जाणताची सेवावे काळकूट. याचा अर्थ, आपले नातेवाईक आपणच मारावे ही गोष्ट कशी करावी, असे पहा की समजून उमजून कालकूट विष कसे घ्यावे. ओवी क्रमांक 238. हा जी मार्गी चालता, पुढा सिंहू झाला अवचिता, तो तव चकुविटा लाभू आथी. याचा अर्थ, अहो वाट चालत असताना जर अकस्मात आपल्या समोर सिंह आला तर त्याला चुकून जाणे हेच श्रेयस्कर आहे. ओवी क्रमांक 239. असता प्रकाशू सांडावा, मग अंधकूप असरावा, तरी तेथ कवनू देवा लाभू सांगे. याचा अर्थ, प्रकाशात बसण्याऐवजी मुद्दाम अंधार कोठडीत जाऊन बसावे, यात कोणता लाभ आहे ते देवा सांगा बरे. ओवी क्रमांक 240. का समोर अग्नी देखोनी, जरी नव चीजे ओसोंडोनी, तरी क्षणा एका कवळूनी जाळू सके. याचा अर्थ, किंवा समोर विस्तव पेटला आहे असे पाहून जर आपण त्यास सोडून दूर न झालो तर एका क्षणात तो आपल्या सभोवार वेढून जाळू शकेल. संत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.